नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। गॉल कसोटी सामन्याचा पहिला दिवस हा सावध खेळाचा राहिलेला आहे। विकेट एकदम फलंदाजीला चांगली असल्यामुळे बॉलरनी जास्त प्रभाव टाकला नाही आणि भारतीय संघाने सुद्धा अनावश्यक उतावळेपणा केला नाही। दिवसा अखेरीला छान बॅटिंग करून 300च्या आसपासची धावसंख्या उभारलेली आहे। विकेट जास्त गेलेले नाही, त्यामुळे म्हणायला गेलं तर पहिल्या दिवशीच्या खेळावरती भारतीय संघाचीच मोहर उमटलेली आहे आणि त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे। काल एक प्रश्न तुम्हाला विचारला होता, त्याच्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे, तेव्हा अजिबात कुठे जाऊ नका। बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। पहिल्यांदा कालच्या प्रश्नाबद्दल तुमच्याशी बोलतो, कारण बऱ्याचशा जणांनी त्याला उत्तर सुद्धा दिलेलं आहे। अपेक्षेप्रमाणे खूप जणांनी जे सांगितलं की सेहवागनी गॉलच्या मैदानावर सेहवागनी 300 धावांच्या ज्या 2 खेळी उभारल्या, त्याच्यातली खास करून मुलतानची खेळी ही सगळ्यांच्या स्मरणात राहते। पण तरीही मी तुम्हाला सांगतो, सेहवाग 300 धावा करेल का, तर कदाचित करेल असं आपण भाकीत वर्तवलं असतं, परंतु सेहवाग सारखा आक्रमक खेळाडू सुरुवातीला सलामीला जाऊन शेवटपर्यंत नाबाद राहील, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कॅरिंग द बॅट थ्रू म्हणतात, ते तो करेल असं कुणी भाकीत केलं असतं तर त्याला आपण भाव दिला नसता। कारण सेहवाग असं करू शकत नाही, त्याला 2 कारण, एक तर सेहवाग बिंदास आणि बेधडक बॅटिंग करतो आणि दुसरी गोष्ट त्यावेळची जी बॅटिंग ऑर्डर होती, बाप रे बाप, सेहवाग बरोबर याचा गौतम गंभीर 3 नंबरला, राहुल द्रविड 4 नंबरला, सचिन तेंडुलकर 5 नंबरला, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण 6 नंबरला, महेंद्रसिंग धोनी 7 नंबरला, हरभजन सिंग, तगडी बॅटिंग ऑर्डर आपल्याकडे होती आणि त्या बॅटिंग ऑर्डर मध्ये सेहवाग सलामीला जाऊन शेवटपर्यंत नाबाद राहील असं कोणाला वाटलेलं नव्हतं। ती गोष्ट त्यांनी गॉल मध्ये करून दाखवलेली होती। द्विशतकही केलं, शेवटपर्यंत हा पठ्ठ्या नाबाद सुद्धा राहिलेला होता, त्यामुळे माझ्या दृष्टीने ती खेळी लाजवाब होती। आता पहिल्या दिवशीच्या खेळाबद्दल बोलतो, कारण शुभमन गिल हा कप्तान म्हणून नाणेफेक जिंकण्याकरता प्रसिद्ध नाहीये। खूप वेळेला क्रुशियल नाणेफेक तो गमावून बसलेला आहे। आज मात्र त्याला नशिबाने साथ दिली आणि अर्थातच या खेळपट्टीकडे बघून नाणेफेक जिंकणारा कप्तान पहिली बॅटिंग करणार ही उघड गोष्ट होती। मोठी संधी भारतीय फलंदाजांना याच्यामुळे मिळाली, कारण आत्ताच्या घडीला श्रीलंकन संघाची बॉलिंग ही तेवढी धारदार वाटत नाहीये। मी जो 2008 सामन्याचा आत्ता उल्लेख केला, त्या सामन्यामध्ये मुथय्या मुरलीधरननी 800वा कसोटी बळी काढलेला होता। लसित मलिंगानी एका इनिंग मध्ये 5 पेक्षा जास्त विकेट काढून त्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाच्या कोपऱ्यात ढकललेलं होतं आणि विजय मिळवलेला होता। ती जी बॉलिंग होती, त्या बॉलिंग मध्ये दम होता, या बॉलिंग मध्ये तेवढा दम वाटत नाहीये। अनुभवाची कमतरता आहे, विकेट त्या मानाने साधा आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळी जी काही स्किल असायला पाहिजे बॉलिंग मध्ये, ती श्रीलंकन बॉलिंग मध्ये दिसत नाहीये। त्याचा फायदा यशस्वी जयस्वालनी सुरुवातीपासून घेतलेला होता। 32 धावा त्यांनी सहज काढल्या, पहिल्या ओव्हर मध्येच कडक ड्राईव्हची बाउंड्री मिळवलेली होती। वाटलं आता हा धावांचा भुकेला यशस्वी जयस्वाल मोठी धावसंख्या करणार, परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी नशीब सुद्धा धोका देतं। ज्या पद्धतीने यशस्वी जयस्वाल धावबाद झाला ते खरोखर दुर्दैवाचं होतं, कारण बॉल मारलेला होता के.एल. राहुलनी, त्याला वाटलं सहजी सिंगल आहे, तो पुढे पळाला आणि त्याच वेळेला बॉलर बॉल अडवायला गेला, त्याच्या पायात पाय अडखळून यशस्वी जयस्वाल खाली पडला आणि नंतर त्यांनी परत उभं राहून पळायचा प्रयत्न केला, ज्यानी के.एल. राहुलला असं वाटलं की तो पळणार आहे म्हणून तो पुढे आला आणि ज्याला आम्ही भरत भेट म्हणतो, म्हणजे दोन्हीही बॅट्समन एका बाजूला, तसं झालं आणि जयस्वाल निराश मनानं बाहेर आला आणि बॅटिंगला उतरला देवदत्त पडिक्कल। साई सुदर्शनला भारतीय संघाने भरपूर विश्वास दाखवत संधी दिली आणि त्या संधीचा म्हणावा तसा फायदा साई सुदर्शनने घेतला नाही। देवदत्त पडिक्कलचं मी कौतुक एवढ्या करता करेन, कारण या दौऱ्यावर आल्यापासून त्याला कळत होतं की मला संधी मिळणार आहे, ती संधी घ्यायला तो संपूर्णपणे तयार होता। प्रॅक्टिस मॅच मध्ये त्यांनी मोठी शतकी खेळी केली, आउट झाला नाही आणि आज सुद्धा ज्या कॉन्फिडेंटली त्यांनी बॅटिंग केली, कडक बॅटिंग केली, कारण सुरुवातीला स्पिनरला पुढे येत त्यांनी जो लांब षटकार मारला, त्या षटकारांनी कळून चुकलं की हा पठ्ठ्या उत्तम लईमध्ये बॅटिंग करतोय, कारण त्यांनी आणि के.एल. राहुलनी जी मोठी पार्टनरशिप केली त्यांनी गोष्टी बदलल्या। के.एल. राहुलच्या बॅटिंग मध्ये मला सावधपणा जास्त वाटला, बंदच एखादा कडक शॉट तो मारायचा आणि नंतर तो एकदम ब्लॉक करत राहायचा।
याच्यामध्ये एकेरी धावा काढण्याचं तंत्र जर का के.एल. राहुलनी अंगीकारलं असतं तर आज तो सुद्धा 120 धावांवर खेळत असता. इतका तो सहजी बॅटिंग करत होता. त्या गॉलची हवा प्रचंड गरम आहे. त्यातनं आज एकदा जोरदार पाऊस येऊन गेला आणि त्याच्यानंतर हवा चांगली राहिली, ऊन चांगलं राहिलं आणि त्याचा परिणाम खेळावरती झालेला आपल्याला दिसला. बॉलर्स थकत होते, ज्यांना सवय इथल्या हवामानाची तरी थकत होते आणि बॅट्समन सुद्धा थकत होते, कारण या गरम हवेमध्ये घाम प्रचंड प्रमाणात जातो. त्याचा परिणाम के.एल. राहुल वरती झाला आणि त्याचे स्नायू आखडायला लागले, ज्याला आपण क्रॅम्प्स म्हणतो, आणि 77 धावांवरती त्याला आत जायला लागलं. गिलनी थोडीशी घाई केली, कारण हवेतनं फटका मारायचा त्यांनी जो प्रयत्न केला त्याची गरज नव्हती. त्याला मस्तपैकी बॅटिंग जमत होती आणि तो मारलेला फटका सुद्धा त्यांनी मिडॉनच्या डोक्यावरनं मारल्यासारखा प्रयत्न केला आणि मग त्याची लिडिंग एज लागली आणि तो लॉंग ऑफला आउट झाला. माझ्या मते त्याचा कुठलाही परिणाम देवदत्त पडिक्कलनी त्याच्या बॅटिंगवरती होऊन दिला नाही. लाजवाब शतक त्यांनी, कसोटीतलं पहिलं शतक त्यांनी साजरं केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी हवेत उडी मारून व्यक्त केलेला आनंद हा बघण्यालायक होता. ऋषभ पंतची बॅटिंग हिचकॉकची बॅटिंग वाटते. हा पठ्या बघणाऱ्यांना एज ऑफ द सीट ठेवतो, कारण तुम्ही खुर्चीमध्ये रिलॅक्स बसून त्याची बॅटिंग नाही बघू शकत. आज सुद्धा त्यांनी मस्त फटकेबाजी केलेली आहे, थोडा धोका पत्करलेला आहे, थोडं सामंजस्य दाखवलेलं आहे. या दोघांची पहिली के.एल. राहुल पडिक्कलची पार्टनरशिप मोठी झाली आणि त्याच्यानंतर आता ऋषभ पंत पडिक्कलला साथ देतोय. भारतीय संघाच्या नावासमोर 300च्या आसपासची धावसंख्या आहे. 2च विकेट गेलेले आहेत. मला कळल्याप्रमाणे के.एल. राहुलची दुखापत गंभीर नाहीये. त्याचे क्रॅम्प्स हे जागेवर येतील, त्याला तशी ट्रीटमेंट दिली जाते. माझ्या मते पहिल्या दिवशीच्या खेळावरती भारतीय संघाचं वर्चस्व एवढ्या करता राहिलेलं आहे की टेस्ट क्रिकेटमधला रिझल्ट लागण्यासाठी एक त्याला लय यायला लागते. ती लय पहिल्या दिवशी आलेली आहे. 300 धावांच्या आसपास धावसंख्या झाल्याने 2च विकेट गेल्याने. त्यामुळे दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाज परत एकदा कडक बॅटिंग जर का करू लागले तर मला वाटतं श्रीलंकन संघ हा अडचणीत हळूहळू सापडत जाईल. जर का आजच्या विकेटकडे, खेळपट्टीकडे जर का आपण लक्ष दिलं तर ऑफ स्पिनर जो होता, खास करून प्रभात हा त्यांचा जास्त महत्वाचा स्पिनर मानला जातो, परंतु त्याच्यापेक्षा चांगले बॉल कुणी टाकले तर केशरा नुवांता जो आहे त्यांनी मला वाटतं मधनच टाकलेली बॉलिंग ही खूप चांगली होती. त्यांनी काही प्रश्न या विकेटवरती विचारलेले आहेत फलंदाजांना आणि त्याच्यामुळे जेव्हा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाचे जडेजा, कुलदीप यादव आणि त्याच्याबरोबर मानव सुतार हे खेळपट्टी बघायला गेलेले होते की या बाजूनी एवढा टर्न कसा मिळत होता. मला वाटतं भारतीय संघ दुसऱ्या दिवशीच्या खेळावरती पूर्णपणे एका वेगळ्या नजरेने बघेल, शांतपणे परत एकदा मोठी धावसंख्या आधीच्या धावसंख्येला जोडायचा प्रयत्न करेल आणि दडपणाचं ओझं श्रीलंकन संघावरती हळूहळू वाढवत जायचा प्रयत्न करेल. म्हणून पहिल्या दिवशीचा खेळ हा मजेदार राहिलेला आहे. 600वा कसोटी सामना भारतीय संघ खेळतोय. गॉलच्या मैदानावरती हा 50वा कसोटी सामना आहे आणि तो सुद्धा कधी तर भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना. भारतीय संघाने आज 2दा राष्ट्रगीत गायलेलं आहे. सकाळी फ्लॅग होस्टिंग, ध्वजारोहण हे केलेलं आहे संघ राहत असलेल्या हॉटेलच्या आवारातच. त्यावेळेला राष्ट्रगीत सगळ्यांनी एकसुरात गायलं आणि नंतर सामना चालू व्हायच्या अगोदर मैदानात सुद्धा गायलं. या सगळ्या गोष्टी बघायला खूप आनंद झाला. तुम्ही कशा पद्धतीने आजचा भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला मला नक्की कळवा, कारण माझ्या चॅनल बघणाऱ्यांमध्ये देशातले लोक आहेत, परदेशातले लोक आहेत, अनिवासी भारतीय आहेत, यंग आहेत, ओल्ड आहेत, सगळ्या प्रकारचे आहेत. मला सांगा भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन तुम्ही कसा साजरा केला. मी आनंदाने राष्ट्रगीत श्रीलंकेत गाऊन साजरा केलेला आहे. त्यामुळे तुमची उत्तराची मी वाट बघतो. जसं तुम्ही सेहवागच्या बाबतीत उत्तर दिलं तसंच आज स्वातंत्र्य दिनाच्या बाबतीत उत्तर द्या. मी तुमच्या उत्तराची वाट बघतो. परत एकदा सगळ्यांना भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि आता लक्ष दुसऱ्या दिवशीच्या खेळाकडे. पण त्याच्या अगोदर परत एकदा म्हणेन, वेल प्लेड देवदत्त पडिक्कल. मित्रा, तुला मिळालेल्या संधीचं सोनं केलंस एवढंच मला वाटतं. बाय बाय.